हॅलो गाईज, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. तर सकाळचे वाजता आहेत 6. तुम्हाला सगळ्यांना गुड मॉर्निंग. आणि आम्ही इतक्या लवकर चाललो कुठं, तर आम्ही चाललो आहे विरार रिसॉर्टला. खूप दिवसापासून प्लॅन होता, पण तो आता सक्सेस होतो आहे. कारण एका दिवशी याला हा बोलायचा मला सुट्टी नाही, एका वेळेला तो बोलायचा सुट्टी नाही. तर आज महाशिवरात्र आणि सगळ्यांना सुट्टी होती, तर म्हटलं चला जाऊन येऊया. तर आम्ही दोघेजण आहेत. मानखुरला आता दोघेजण भेटतील आणि दादरला दोघेजण भेटतील. हा व्हिडिओ फुल फन असणार आहे. आणि चला आधी पहिली स्टेशनला जाऊया, चहा पिऊया, त्याच्यानंतर पुढे. तर आता आम्ही पोचलो आहे दादरला आणि दोघेजण तिकडे भेटणार आहेत आता प्लॅटफॉर्मवरती. सर्वात लेट हा झाला, त्याच्यामुळे सर्व लेट झालं आहे. सगळं शेड्यूल चुकलं आहे आमचं. तर आता आम्ही आहेत वेस्टला, पूर्ण विरार वेस्टला आहेत. आणि आम्हाला इथून ऑटो घेतले आनंद रिसॉर्टसाठी. तर तुम्हाला कोणत्याही रिसॉर्टला जात असाल तर तुम्हाला फ्री पिकअप भेटेल. माझं वजन सांभाळेल का रे? हो. रानाच्या वाटी बस रानाच्या. तर आता आम्ही इथे पोचलो आहे आणि वाजले आहेत 8:45, बघू शकता. आणि माझ्या वाटते आहे आनंद रिसॉर्ट. तर आता जाऊया, पहिला नाश्ता करूया, त्याच्यानंतर पहिली आधी एंट्री करूया, त्याच्यानंतर नाश्ता करून पाण्यामध्ये. तर आले आधी फोटोशूट. इकडे सगळं पब्लिक फोटोशूट करत आहे. फोटोग्राफर आमचा सुनील. हे बघ आमचे फोटोग्राफर. तर आता एंट्री झाली आमची. आधी पहिली नाश्त्याची सोय, त्याच्यानंतर बाकीचं सगळं. तर आज आहे 1 तारीख आणि त्याच्यामुळे ना क्राऊड तर नाही. फर्स्ट आम्हीच आहेत 6 जण. बघा पूर्ण रिसॉर्ट खाली आहे. आणि काय मामाने नाश्ता लावलाय. चला आता जाऊन पहिला नाश्ता चेंज करूया की नाश्ता करूया पहिला? पहिला नाश्ता नाही झालाय अजून. 10 मिनिटं. तर 10 मिनिटं आपल्याला फोटोशूट करूया. नाश्त्यासाठी आहे मिसळ पाव आणि कांदे पोहे. काय कांदे पोहे? याने उपवास सोडला बघा. तर नाश्ता मिक्स आहे बघा, मिसळ सोबत कांदे पोहे. डेंजर ना? डेंजर. हे बघा आज महाशिवरात्र आणि यानं उपवास सोडला आज. पैसे वसूल करायचे आहेत भाई. पुरेपूर. मस्त नाश्ता. मस्त आहे ना? मस्त ना, एकदम भारी. तर आता नाश्ता करून झालाय आणि याचा तर विषय हाच आहे, याचा संपतच नाही नाश्ता करून. अरे काय खातोस? आता याची वेगळीच एक डिश काय, कांदे पोहे आणि वरतून रस्सा. तर खूप मोठा रिसॉर्ट आहे असा हा. आणि थोडं काम पण चालू आहे. जेव्हा पूर्ण बनेल तेव्हा 1 नंबर बनेल. तर आता जेवण झालं, सॉरी नाश्ता झाला आहे आणि कुठं गेला, गायब झाला. आणि आता आम्ही चेंज करून पाण्यात जाणार आहेत. आणि हा आहे आमचा मोगलीस. आम्ही 2 वर्षांनी भेटतोय. आमचे म्हणजे जुन्या कामातले आहेत आम्ही सगळे मित्र. 2-2 वर्षांनी सगळे भेटत आहेत. म्हटलं चला पार्टीला जाऊ.
तर आता आम्ही चेंजिंग करून आलोय आणि आपलं टाकलंय आम्ही कोकणकर. हे बघ, आम्ही कोकणकर. आणि हा रिसॉर्ट आहे. तर हा एक आहे स्लाइड्स आणि ही एक मोठी एक आहे, बघू शकता. तर हा छातीवर पाणीपर्यंत आहे, तुम्हाला दाखवतो. एवढं आहे. तर कॅमेरा हा वॉटरप्रूफ आहे, तरी पण मला भीती वाटते पाण्यामध्ये टाकायला. काय झालं तर मोठी रक्कम मोजलेली आहे यासाठी. 1 2 3 गो 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 गो. आता मी माझ्या मागे तुम्ही बघताय मोठी स्लाइड आहे, त्याच्यावरती आम्ही जाणार आहेत. आता चालू झालं. अरे हे घेऊन चल भाई, हे घे. चल चल चल, तू आमचा चल. तर आता आम्ही पूर्ण टॉपला आहे तिथं वरती आणि वरून पूर्ण रिसॉर्ट दिसतोय, बघू शकता या साईडला. आणि या साईडला वेव पूल. वेव पूल. आणि आता आम्ही पहिला मी जाणार. नाही ते तुटलंय, हे तुटलंय ते. चलो बाय. पकड़ा है ना और हैंडल ऊपर ऐसा.
हां आता या साईडला एक दुसरी स्लाइड आहे ती दाखवतो तुम्हाला. माझ्या इकडे पण डीजे येणार आहे. त्याचाच आहे का बे? अरे एक नंबर भाई. अरे स्विमिंग पूल आहे. अरे हेच पाहिजे आपल्याला भाई. इथे उडी घालू नका, धक्का देऊ नका. बघ ना मग. अरे तू दाखव इंदुलकर दाखव. हा हे बदाक बदा आयुष्य. अरे एक नंबर. फोटो काढला. तर आता वाजलेत 1:45 आणि जेवण लागले तिकडे लंच. तर आता वेवपू संपलाय आणि जेवण जाऊया मस्तपैकी जेवूया. व्हेज आहे नॉनव्हेज आहे दोन्ही पण अनलिमिटेड. तर इकडे सगळेजण सुकतायत. पहिला आहे हाक्का नूडल, त्याच्यानंतर गोडी डाळ, काबुली चना, त्याच्यानंतर मंचुरियन. नॉनव्हेज आहे ना हो ते व्हेज मंचुरियन. हे बघ चना खायचं एक नंबर रस्सा आहे रे. आम्ही हमाली करतो, आम्ही चणच खातो. चणच खा. केवढी दिलीस यार. याची प्लेट बघा. मगाशी नाश्त्यासाठी प्लेट बघितलात आणि आता प्लेट बघा. लंचसाठी प्लेट बघा. सगळेच रेट होत आहेत. हे काय हे सपना आहे, एक दिन जरूर साकार होगा. ये खुशी है. हे काय हे स्वप्न आहे. तर चला लंच करूया आणि पुन्हा भेटूया. तर आता जेवण वगैरे झालंय आणि आता वाजलेत 2:41 बघू शकता. आणि आम्ही असेच निवांत रिलॅक्समध्ये पडलो इकडे या साईडला. इकडे दोघेजण बसलेत, पुढे दोघेजण बसलेत आणि इथे बसलोय. आणि आजूबाजूला बघाल ना तर सर्व पूर्ण नारळींची झाडं दिसतील तुम्हाला. सेम गावसारखा फिलिंग वाटतंय.
मस्त वारा सुटलाय निवांत आणि ही आराम चेअरवरती एक नंबर. हे बघा नारळीची झाडच झाडं या साईडला पण पूर्ण. हे बघा नारळींची झाडच झाड आहेत बघू शकता त्या साईडला पण.
फायनली आता वाजलेत 4:53 आणि सर्व एन्जॉय करून झालं आहे. कसा वाटला व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि आता आम्ही इथून निघणार आहेत. ऑटो आले बाहेर, त्या ऑटोने डायरेक्ट आता घरी. तर आता परतीचा प्रवास आमचा चालू झाला आहे. घरी चाललो आहे आता आम्ही. सर्व खूप एन्जॉय केली, खूप म्हणजे खूप एन्जॉय केली. त्याच्यातला आमचा एक नवीन मेंबर फर्स्ट टाइम येतो आहे, त्याचा आपण मनोगत घेणार आहे. तर मिस्टर राणा, तुमचं काय मनोगत आहे? कसं वाटलं तुला? मला ते सांग. एकदम मस्त वाटलं. हां, खूप खूप एन्जॉय केला मी तरी. पाणी किती काय खाल्लं? माहित नाही, पाणी तर मी पण प्यायलो भरपूर. माझ्या पोटामध्ये पाणी गेलेलं आहे. आणि आता आमचे इंदुरकर साहेब काय म्हणतायत? तुमच्या फिलिंग सांगा, तुम्ही व्यक्त करा तुमच्या फिलिंग. एक वॉशरूमची सेवा सोडली हां, तर सगळ्या सेवा बऱ्यापैकी होत्या. बऱ्यापैकी होत्या. जेवण कसं होतं? जेवण मस्त होतं, पण ज्यांच्यामुळे माझा उपवास सुटला ती अंड्याची बिना लग्नाची राहणार आहे. आणि वेव पूल कसा वाटला ते सांग. वेळ पण एकदम मस्त होता, पण आपला सुनील जरा तोंडावर गेल्यामुळे जरा त्याला आणि- वेगळाच उत्साह मनात निर्माण झालेला. आणि वेव पुलात किती पाणी पियालास? मी नाही वेव पूल जेव्हा चालू होता ना, तेव्हा तो म्हणजे असं डायरेक्ट खेचला गेला पुढे आणि एवढा घाबरला ना सुन्या आणि मी होतो म्हणून. नाही तो म्हणून आम्ही ओढून काढला त्याला. मला खेचला गेलं नव्हतं, तरी पण तू घाबरलास ना? मला सांग. घाबरला? मला पोहायलाच नाही, मी घाबरते. मी त्याला पोहायला येत नाही. सातारचा असतो. सातारचे सबस्क्रायबर सांगा याला. आणि कुठून आणले सातारकर सांगा, कुठून आणले याला? आणि आता आमचे कोकणकर रवीन सांगा साहेब, काय म्हणताय? मस्त होतं एकदम. फक्त मी पोहायला गेलो नाही एवढं. का तुला पोहता येत नाही त्याच्यामुळे. काय करा? कोकणकर असून पोहता येत नाही? याला समुद्रात पोहायचा. आपल्याकडे एवढा मोठा समुद्र आहे. आयटमला जीव दिल्यानंतर काय करा? यावर आपल्या प्रतिक्रिया नोंदवा. आमचे मित्र खास जुने 2 वर्षांनी आमची भेट झाली आणि त्याच्याच मांडीवरती मी आसन झालोय. 82 किलो वजन त्याने सावरलंय. त्यांना विचारूया आपण. तर तुम्हाला कसं वाटलं? खूप बरं वाटलं मला. जरा मोठ्याने. खूप मजा केली. पण गर्लफ्रेंडचा कॉल सारखा येत होता तुला, त्यामुळे व्यवस्थित एन्जॉय करू शकलेला शकला नाही. नाही. मी तिला सांगितलं होतं की मला आता हा व्हिडिओ गर्लफ्रेंड पण बघेल तिची. तर असे मित्रांसोबत असेल तर त्याला फोन करत जाऊ नका तुम्ही. आणि तुमचा नंबर किती आहे ते विचारून घ्या. काय म्हणताय तुम्ही? काय म्हणू मी आता? कसं होतं तुमचे हे सांगा, फिलिंग सांगा. फिलिंग माझे सर्व मजेत होते. एकदम मी एन्जॉय केली. सर्वांना मी नेले माझ्यासोबत. तो आमचा आदित्य होता ना, प्लॅन करणारा हाच होता. प्लॅन आमचा मी केला होता. तो प्लॅन एकदम सक्सेस झाला. पण मेंबर कमी झाले ना. मेंबर कमी झाला. आपला जिवलग मित्र राजकुमार शेवाळे उर्फ फौजी, त्याने आम्हाला सोडून दिलं. त्यानं फाट्यावर मारा शेडकेवाडी. फौजी बघ, नेक्स्ट टाइम पण आता तू येऊच नको, तुला घेऊनच जाणार नाही. आणि पंकज दादा, तोंड काळ करा तिकडे पहाड आणून. तोंड काळ करा, तोंड दोघांनी. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. आणि हे काय, घंटा वाजवा, घंटा. चला भेटू पुन्हा एकदा नवीन व्हिडिओ. बाय. तोपर्यंत बाय.